खूप बदललाय आत्ताचा. तू म्हणालास तसं ऑडिशन्ससाठी तो खूप सोपा झालाय, लोकांपर्यंत आपण खूप लवकर पोचतो असं मला वाटतं. पण तेव्हाचं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा एकतर माझं बेसिकली मुंबईत कुणीच राहिलं नाही, म्हणजे अगदी जवळचं तर नाहीच पण लांबचा काका मामा मावशी कुणीच नव्हतं. त्यामुळे तो एक माझा पहिला स्ट्रगल असायचा. मंडळी, हाय हॅलो नमस्कार, मी आलोय तुमचा द वन तुमचा दी ओनली आशिष जोशी. आपल्या गप्पा स्पेशल आहेत आणि आज आपल्याकडे गेस्ट पण खूप स्पेशल व्यक्ती आहे. भक्तीताई, हाय, वेलकम. जगभरातली पहिली AI मालिका तू भेटशी नव्याने आपल्या सोनी मराठी वाहिनीवरील, आणि त्याच्यामध्ये तू अर्पिताची भूमिका करतेस. गोड, निरागस, साधी, सरळ हे विशेषण तर तुला अप्लाय करतातच, पण त्याचबरोबर जिद्दी, धाडसी, निर्भय ही विशेषणं पण तितकीच लागू होतात. हे आय थिंक तुझ्या आयुष्यातल्या जवळच्या व्यक्तींना तर डेफिनेटली माहिती आहे, आम्हाला जाणून घ्यायचंय. तू अगदी नाटकापासून सुरुवात केली होतीस आणि आता तू एका अशा मालिकेमध्ये काम करतेस ज्याच्यामध्ये AI वापरलं जात आहे. ह्या प्रवासाला तू कशा पद्धतीने मांडशील आमच्या समोर? काय वाटतं म्हणजे मला असा प्रश्न विचारल्यावर मला माझी लहानपणीचीच गोष्ट खूप आठवतात की लहानपणीची मी स्टेजवर मी MSCB कॉलनीमध्ये राहायचे, माझे बाबा MSCB मध्ये होते, तर तिथे आमचा गणपतीमध्ये कार्यक्रम असायचे. सो गणपतीच्या कार्यक्रमांमधली स्टेजवरची माझी पहिली एंट्री मला आठवते. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायच्या तेव्हा, तर मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्स तिथे करायचे, म्हणजे भाजीवाली, कधी एक काय वेडीचीच भूमिका केली आहे. तर तिथली लहानपणीची मी भाजीवाली केली होती, ज्याच्यात भाजी एवढी भरली होती टोपलीमध्ये की त्याचं वजन मला झेपलं नाही आणि ती टोपली अख्खी खाली सांडली होती भाजी सगळी. पण मी त्याच कॉन्फिडन्सनी सगळी भाजी परत गोळा केली सगळ्या लोकांसमोर, ऑडियन्स समोर, आणि ती परत माझ्या कॅरेक्टरमध्ये जाऊन परत विकायला लागले. ते मला आठवतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी. वय काय होतं? मला वाटतं 2री-3री मध्ये वगैरे असेल. तर ह्या स्वतःच्या मनाने काही कॅरेक्टर्स तेव्हापासूनच मला दिसायची की आपण हे ट्राय करूयात. तर त्या गोष्टी मला खूप आठवतात, आणि ज्या काही छान गोष्टी घडल्यात माझ्या बरोबर या स्ट्रगलमध्ये त्या सगळ्या आठवतात. वाईट गोष्टींमधून मी काय शिकले त्या गोष्टी मला आठवतात. तू म्हणालास तसं ऑडिशन्ससाठी तो खूप सोपा झालाय, लोकांपर्यंत आपण खूप लवकर पोचतो असं मला वाटतं. पण तेव्हाचं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा एकतर माझं बेसिकली मुंबईत कुणीच राहिलं नाही. त्यामुळे तो एक माझा पहिला स्ट्रगल असायचा की ऑडिशनसाठी कॉल तर नाहीच, शेजारच्या घरी फोन असायचा तेव्हा. तर आमच्या घरी सुद्धा खूप उशिरा फोन आला, लँडलाईन फोन होता तो. तर शेजारच्या घरी फोन यायचा. मग मी मुंबईला जाऊ तर शकायचेच नाही, पण आमचा नाटकाचा जो ग्रुप असायचा तिथे सुदर्शनला मी काम करायचे. तर तिकडे शुभांगी मावशी, तुला ऐकून माहित असेल ना, शुभांगी दामले, तर त्यांच्याकडनं मला मावशीकडनं खूप साऱ्या ऑडिशन्स कळायच्या. मग तिथे जाऊन एकतर ऑडिशन व्हायचे, ज्या पुण्यात ऑडिशन्स व्हायच्या तिथे मी करायचे. मिसच व्हायचं नाहीच, म्हणजे अगदी नाहीच देऊ शकायचे मी. तर पण आता ते फार हे झालं ना, म्हणजे पुण्यामध्ये राहून सुद्धा आपण या ऑडिशन्स देऊ शकतो. मोबाईलवरनं इतकं लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, आपण लोकांपर्यंत सोशल मीडिया या गोष्टीचा खूप परिणाम झालाय. म्हणजे आता आपण घरी नसलो तरी आपल्याला फोन येऊ शकतो. मला वाटतं फर्स्ट इयर का सेकंड इयरला असताना मी एक नाटक केलं, घर तिघांचं हवं नावाचं. त्याच्यामध्ये माझा खूप छान रोल होता. म्हणजे मी लहानपणापासून 5वी-6वीतली एक मुलगी आणि ते तरुणपणीची एक 20-22 पर्यंतची मुलगी, ह्या एज मधला तो अख्खा नाटकाचा माझा प्रवास होता. नाटकामध्ये कॅरेक्टर होतं. अख्ख्या नाटकाचं ती प्रोसेस मी अनुभवली होती पहिल्यांदा. एवढं मोठं नाटक, 1.5 महिना ते नाटकाची रिहर्सल चालली होती आणि मी पूर्ण त्याच्यात चेंज झाले होते. ॲज अन ऍक्टर म्हणून मी खूप चेंज झाले. मला असं वाटलं की आत्ता हे नाटक करताना मी स्टेजवर जेवढी सेफ मला वाटतंय ना, किंवा आनंद वाटतो ना, तो इतर कुठल्याच गोष्टीत मला नाही वाटत. ऍक्टिंग मधली पॅशन काय असते आणि नक्की काय असतं ऍक्टिंग म्हणजे, हे मला तेव्हा खूप जाणवलं. आणि त्याच्यानंतर नाटकाचा ग्रुप, नाटकाच्या लोकांमध्ये मी मिसळायला लागले, सुदर्शनला. मग तो हळूहळू मला अजून जास्त कळायला लागलं. एक आपल्याला वाटत असतं की आपण खूप चांगलं काम करतोय, जमतंय मला, पण दुसरे जेव्हा आपल्याला सांगतात आपल्या कामाबद्दल की तू भक्ती छान काम करतेस, ह्या चुका अजून ह्याच्यावर काम कर, मग अजून छान करशील, तर हे सांगायला मला तिथे कुणीतरी भेटले. सो मी खूप लकी समजते त्यासाठी. तर ह्या लोकांचा खूप सपोर्ट मला मिळाला. सपोर्ट मीन्स तू चांगलं काम करतेस हा सपोर्ट. आपला एक कॉन्फिडन्स बूस्ट करायला खूप गरज असते तेव्हा.
आणि मग तेव्हा वाटलं की नाही, मग आपण करू शकतो. ती अजून एनकरेजमेंट होती. येस, हा एक कॉन्फिडन्स मला आला आणि मग तेव्हा ठरवलं मी काही झालं तरी आपण करायचं, ट्राय तरी करायचं निदान. मग अल्टिमेटली मुंबईमध्ये आलीस हे आय गेस लग्न झाल्यानंतर, निखिल दादाबरोबर लग्न झाल्यानंतरच बरोबर मिळालं मला एक सपोर्ट म्हणूयात. आणि Correct. येस, निखिल भेटल्यानंतर खूप चेंजेस झाले या फील्डशी रिलेटेड गोष्टी ज्या असतात त्यामध्ये माझ्या इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने. ओके. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला नवीन समजल्या, काय नक्की मी बघायला पाहिजे ॲज अन ॲक्टर, कुठल्या दिशेने मी कुठल्या लोकांबरोबर मी काम केलं पाहिजे, हे निखिलमुळे मला खूप क्लिअर गोष्टी झाल्या. तर जिथे रेफरन्स असायचा, जेव्हा जिथे काय, तर ऑडिशनसाठी तो मला नक्कीच सांगायचा. हळूहळू ओळखी झाल्यानंतर मग मी आधी ज्युनियर आर्टिस्टचं पण मी काम केलं अगदीच. अच्छा. पुण्यामधलं मला काम आठवतं, सोनाली कुलकर्णीचा तो शो होता, ज्युनियर सोनाली कुलकर्णी जी आहे ती, तर त्याच्यामध्ये मी तिच्या मैत्रिणीचं काम केलं होतं, जे असतात ना जे कॉलेजमधले. बरोबर. मग एक मोठा डायलॉग मला त्यांनी दिला होता त्यात सिलेक्ट करून, तर Okay. त्याच्यातच मी म्हणजे ते पुण्यात झालेलं शूटिंग. ओके. तर असे रोल पण मी केले होते. तर ते सुरू झालेलं स्ट्रगल. मग बाय बसच, ट्रेन मेन, ज्याची मला अजूनही भीती वाटते खूप, माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तर तो 1-1.5-2 वर्ष जवळजवळ मी ट्रेननी ट्रॅव्हल केलंय. आणि ते मला चढताच यायचं नाही, म्हणजे दादरपर्यंत मी कशी तरी यायचे, पण दादरवरून ठाण्याला वगैरे जायचं असेल बरोबर. म्हणजे मी नाटक करत होते एक दुर्गाबाई जरा जपून, ज्याच्यात स्मिता तळवळकर काही होत्या. तर तेव्हा आमचे जर लांब लांब प्रयोग असतील डोंबिवलीला वगैरे, तर मी एकदा ट्राय केलं की आपण जाऊन बघूच यात, काय होत नाही भक्ती, जायचं आपण ट्रेननी, बघू काय होतंय. मग मी दादरपर्यंत आले. दादरला म्हटलं कमॉन भक्ती, चढायचंय ट्रेनमध्ये. मला चढायलाच नाही जमलं. परत मी आपल्या स्मिता त्यांच्या घरी गेले, ताई नाही जमते मला, मी तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर गाडीतून मी तो एक बरोबर खूप फिरलीस ना. येस फिरली. नाटकाच्या निमित्तानेच आम्ही इंदोरला गेलो होतो, ते 5 नाटकांचं त्यांचं असतं ना. हो राईट. तर तेव्हा स्मिता ताई जस्ट कॅन्सर मधनं जस्ट बाहेर आल्या होत्या काही, तेव्हा त्यांनी नाटक केलं होतं, त्यांचं शेवटचंच नाटक ते आमच्याबरोबर केलेलं. तर तेव्हा त्यावेळेस सुद्धा त्यांची एनर्जी म्हणजे बापरे. आपण एक गेम खेळूया. मी एक शब्द घेईन, तो शब्द मी म्हटल्यानंतर मग तुला जी व्यक्ती आठवते त्याचं नाव घ्यायचं. ओके, ठीक आहे. ताकद मी. व्हेरी नाईस. वा. निर्भयता. मुलगी, कुठली एक मुलगी. येस. वा. विजडम, बुद्धिमत्ता. गणपती. सहानुभूती. आई. आत्मविश्वास. माझे आजूबाजूचे माझे सगळे जवळचे मित्र मैत्रिणी. ओके. संयम. निखिल. महत्वाकांक्षा. मी स्वतः. क्रिएटिव्हिटी. मला निसर्ग, एक क्रिएटिव्हिटी जी आहे निसर्गामधली ती खूप आवडते. निसर्ग. आणि दयाळूपणा. भक्ती. आताचा गेम आहे धिस ऑर दॅट. पब्लिक मध्ये गरबा खेळशील की पब्लिक मध्ये गाणं गाशील? डान्स. गरबा. गाणं घेणं नाही, डान्स. नेहमी 10 मिनिटं उशिरा पोचायचं का नेहमी 20 मिनिटं लवकर? उशिरा. हो. टाइम ट्रॅव्हल करायचं असेल तर मग भूतकाळात जाशील का भविष्य काळात? भूतकाळात. सोशल मीडिया शिवाय राहशील का फोन शिवाय राहशील? सोशल मीडिया शिवाय राहील. कुठेही टेलिपोर्ट होण्याची पॉवर निवडशील का इतरांचं मन वाचवण्याची पॉवर निवडशील? इतरांचं मन वाचवण्याची. कायम परफेक्ट स्किन डे का कायम परफेक्ट हेअर डे? स्किन. ओके. चॉकलेट शिवाय राहशील का कॉफी शिवाय राहशील? चॉकलेट शिवाय. आणि कॉफी शिवाय राहशील का चहा शिवाय राहशील? कॉफी. अनलिमिटेड वॉर्डरोब निवडशील का अनलिमिटेड ज्वेलरी? वॉर्डरोब. कॉमेडी कॅरेक्टर का नेगेटिव्ह कॅरेक्टर? मला निगेटिव्ह प्लस कॉमेडी. कॉमेडी जर का म्हणायला गेलो तर मग स्किट का सीन? सीन. हो, कोस सीन. बर. आय होप की तुला ज्या काही गोष्टी हव्यात तर त्या तुला तुझ्या पद्धतीने लवकरात लवकर जशा हव्यात तशा मिळो, ही देवीकडे प्रार्थना परत एकदा. आणि खरंच आमच्या बरोबर गप्पा मारायला आलेस त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. ऑफकोर्स आपण आता इथे बसलोय ब्रू हाऊस कॅफे. हे कॅफे ऍक्च्युली मॅनेज करतात किंवा हे फाउंड केलं ऍक्च्युली एका स्त्रीने. हो. सो त्यामुळे हे खूप चांगलं लोकेशन आहे आपल्याला आज इकडे बोलायला. असेच तुला आम्ही ऑब्व्हियसली जाऊ देणार नाही आहोत.
वी हॅव अ गिफ्ट हॅम्पर. माय गॉड. मौकल्य नावाचा ब्रँड आहे. बरं, हा ब्रँड सुद्धा ऍक्च्युली फाउंडेड अँड मॅनेज्ड बाय अ स्त्री. सो त्यामुळे दिस इज फॉर यू. अगदीच ओपन करून बघ कसं आहे, काय आहे. मला हे नावच खूप आवडलंय. वा वा, खूप सुंदर आहे. कलर आणि माझं आवडतं हे कॉटन आणि हे जे सॉफ्ट. थँक्यू सो मच. वाव, थँक्यू. खरंच आमच्याशी बोलायला आलीस आणि एवढा वेळ दिलास त्याच्यासाठी थँक्यू. मला इकडे बोलवलं. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सोनी मराठीकडनं आणि आमच्या तू भेटशी नव्यानेच्या सगळ्या टीमकडनं खूप शुभेच्छा. आणि रात्री 9 वाजता तू भेटशी नव्याने. थँक्यू सो मच आल्याबद्दल. मंडळी, काळजी घ्या. नमस्कार.